नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू सह्याद्री आय एस अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होणार आहे. ती ऑक्टोबर या महिन्यामध्ये शेड्यूल केलेली आहे, बरोबर. तर त्या हिशोबाने भरपूर विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडत असतो की आता तयारी तर सुरू केलेली आहे, ज्यावेळी आता निकाल जो आहे पूर्व परीक्षेचा अलीकडे आलेला आहे, जे विद्यार्थी पास झाले त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी देखील सुरू केलेली आहे, बरोबर. तर भरपूर विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडत असतो की सर उत्तर लिखाणाची सुरुवात जी आहे ती कशी करावी, कारण आपण वाचन जे आहे ते मुख्य परीक्षेसाठी जीएस साठीचे सामान्य अध्ययनासाठीचं स्पेसिफिकली मी सांगतोय. तर वाचन खूप करत असतो तुम्ही, सोर्सेस जे ते भरपूर रेफर करत असतात, स्टॅटिकचे पुस्तक असतात किंवा करंट अफेअर चालू घडामोडींच्या मुख्य परीक्षेसाठी जे ते आपल्या सह्याद्री आय एस अकॅडमीचे आपण जे बुकलेट्स मार्केट्समध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत ते देखील विद्यार्थ्यांच्या भरपूर उपयोगाचे असतात. पण फक्त वाचन करूनच होईल का? तर नाही, कारण परीक्षा ही लिखाणाची आहे, परीक्षा ही पेन अँड पेपरची आहे. त्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न हे 3 तासात लिहावे लागतात, बरोबर. 20 प्रश्न 3 तासात असे सामान्य अध्ययनाचे जे ते 4 पेपर असतात, ठीक आहे. निबंधाचाही एक पेपर असतो, त्यानंतर ऑप्शनलचाही. आता ऑप्शनलचं आयोगाने 2 दिवसापूर्वीच नोटिफिकेशन काढून सांगितले की 2027च्या राज्यसेवा परीक्षेपासून वैकल्पिक विषय की ऑप्शनल हा नसणार आहे. फक्त सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, त्याच्यानंतर भाषेचे 2 जे आहे ते अर्हताकारी पेपर आणि एक निबंधाचा पेपर त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. तर फक्त आणि फक्त सांगण्याचा उद्देश आज की वाचून फायदा नाही, तर तुम्ही जे वाचत आहात ते इफेक्टिव्हली त्या ठिकाणी जे तुमच्या उत्तरपत्रिका असते त्याच्यामध्ये उतरलं देखील गेलं पाहिजे आणि ते पण प्रश्नाची डिमांड सॅटिस्फाय होईल अशा पद्धतीने. तर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की प्रश्न समोर आल्यावर जे ते घाबरायला होतं किंवा गांगरून जायला होतं की सर आता त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे किंवा लिहू काय मी, बरोबर, लिहू कशा पद्धतीने किंवा जे आहे ते सुरुवात उत्तराची कशी करू. तर अजिबात घाबरून जायचं नाहीये. प्रश्न मी मागे आपले जीएसचे डिस्कशन झाले, मुख्य परीक्षा 2025 चे जे काही पेपर झाले त्याच्यामध्ये आपण जीएसचं डिस्कशन घेतलेलं आहे, सामान्य अध्ययनाचं. तिथे मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की प्रश्न जो आहे तो काळजीपूर्वक वाचणे 2 ते 3 वेळेस, त्याच्यातून कीवर्ड्स काय आहेत ते घेणे आणि प्रश्नाची डिमांड काय आहे त्याच्यानुसार उत्तर लिहिणे हे तुमचं मुख्य साधन त्या ठिकाणी असणार आहे. बरं, आता हे झालं, तुम्हाला कीवर्ड्स हे कळले, प्रश्नाची डिमांड देखील कळली. आता सुरुवात कशी करायची? आता आजच्या लेक्चरचा आपला उद्देश काय असणार आहे ना, की आपण म्हणजे फक्त उत्तराची सुरुवात कशी असावी आणि उत्तराचा शेवट कसा असावा. कारण उत्तराची सुरुवात जर एकदम व्यवस्थित झाली, आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, आणि समारोप देखील लास्ट इम्प्रेशन इज ऑल्सो म्हणजे ते देखील जे चांगलं असायला पाहिजे, लास्ट इम्प्रेशन इज ऑल्सो शॅल बी गुड इम्प्रेशन. तर त्या पद्धतीने, आणि विद्यार्थी जे ते गोंधळून जातात, प्रश्न वाचला, पहिला 1 मिनिट सुचत नाही, 2 मिनिटं सुचत नाही, त्यातच तुमचे 2 मिनिटं गेले, बरोबर. मग नंतर काहीतरी लिहायचं, सुरुवात जी ती प्रस्तावना काहीतरी करायची त्या ठिकाणी, बरोबर. बॉडीमध्ये जे ते काहीतरी पॉईंट मांडायचे, तो प्रश्न संपवायचा, परत दुसऱ्या प्रश्नाकडे द्यायचं, तिथे 1-2 मिनिटं जातात. असं करत करत जे ते प्रश्न शेवटी विद्यार्थ्यांचे 4 ते 5 राहून जातात, किंवा जरी पूर्ण लिहिले तरी त्याची जी गुणवत्ता असते ती गुणवत्ता त्या प्रमाणात राहत नाही व मार्क्स जे ते कमी येतात. तर तोच प्रॉब्लेम जो आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत, की प्रश्न आल्या आल्या उत्तराची सुरुवात पुढच्या 30 सेकंदात, 15 ते 20 सेकंदात कशी करायची, आणि जेणेकरून जे ते तुमचे सर्व प्रश्न लिहिले जातील आणि ते पण एकदम गुणवत्तापूर्ण याच्यासह. बघा, उत्तर लेखनाचा मास्टर क्लास असणार आहे आपला, त्याच्यामध्ये प्रस्तावना आणि समारोप कसं करायचं, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन, निष्कर्ष जो आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे. कारण बघा, फर्स्ट इम्प्रेशन असतं हे, जर नवोदित विद्यार्थ्यांना उत्तर लेखनाची सुरुवात करताना जी काही भीती वाटत असते, तोच आजचा आपला टॉपिक ऑफ डिस्कशन असणार आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर उत्तराची सुरुवात किंवा प्रस्तावना जी असते, इंट्रोडक्शन, ते फर्स्ट इम्प्रेशन असतं. एक्झामिनरला तिथेच कळून जातं की येस, याने इफेक्टिव्ह किंवा व्यवस्थित पद्धतीने जर सुरुवात केली आहे उत्तराची, तर याला पुढचं उत्तर देखील माहिती आहे आणि तो इंटरेस्ट देखील घेतो तुमचं उत्तर वाचनामध्ये. त्याच्यानंतर कन्क्लुजन जे ते देखील निष्कर्ष, तो देखील समारोप, लास्टिंग इम्प्रेशन असतं. उत्तराला व्यवस्थित पद्धतीने, व्यवस्थित मार्गक्रमाने घेऊन त्याचा व्यवस्थित जर समारोप केला तर त्याला एक कुठेतरी सॅटिस्फॅक्शन भेटतं आणि तो तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने मार्क तिथे देऊ शकतो. आता प्रस्तावनेत किंवा समारोपामध्ये जरी बघितलं तर अनावश्यक पद्धतीने कुठल्याही प्रकारे, आपण ते म्हणतो ना ब्रेटिंग अराउंड द बुश किंवा पल्लाळ लावण्याची कुठल्याही प्रकारे गरज नाही. टू द पॉइंट, मुद्देसूद, एकदम झटक्यात जे ते तिथे प्रस्तावना लिहिली गेली पाहिजे. ती कशा प्रकारे, त्याचे साचे फ्रेमवर्क असतं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे की
थेट मुद्द्यांवर प्रहार करणे आणि समारोपात कायम सकारात्मक आणि उपयोजनात्मक दृष्टिकोन देणे हे आपलं आजचं बघा. प्रस्तावना सुवर्ण नियम काय आहे, हा नियम लक्षात असेल 10-80-10. 10-80-10 काय आहे बरं, तर उत्तराची सुरुवात जी आहे किंवा प्रस्तावना इंट्रोडक्शन आपण त्याला असं म्हणूयात, तर एकूण उत्तराचे केवळ 10% 10 ते 15% हा भाग असावा, साधारणतः 3 ते 4 ओळी असाव्यात आणि 25 ते 30 शब्दांमध्ये जी आहे ती प्रस्तावना तिथे लिहिली जावी. बरोबर. 150 मार्काचे जे काही प्रश्न असतात, 150 मार्का सॉरी 150 शब्दांचे जे काही प्रश्न असतात, 10 मार्काला जे असतात 150 शब्दांचे प्रश्न, त्याच्यामध्ये 25 ते 30 शब्द आहे ते तुम्ही किंवा 15 ते 20 शब्द जे ते तुम्ही तिथे प्रस्तावनेमध्ये लिहू शकता. 10% भाग 3 ते 4 ओळी त्याला तिथे डेडिकेट करू शकता. जे 250 शब्दांचे जे काही प्रश्न असतात, 250 शब्दांचे 15 मार्क्सचे जे प्रश्न असतात, त्यांना तुम्ही थोडंसं खेचलं तरी चालतं, पण 30 पर्यंत 35 पर्यंत किंवा 4-5 ओळी जरी झाल्या तरी तिथे चालू शकते. डिपेंड्स ऑन द, आता काही काही आता मागच्या वर्षी असं पण ऑब्झर्व केलं आपण की काही काही प्रश्न जे आहेत ते 5 मार्काचे देखील विचारले. तर 5 मार्काच्या प्रश्नाला तुम्ही डायरेक्ट तिथे एका वाक्यात त्याची सुरुवात जर करून दिली, एका वाक्यात जर तिथे सांगितलं की काय आहे मुद्दा आणि डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात केली तरी तिथे चालू शकते. कारण 5 मार्काच्या ह्याच्यामध्ये एका पेजमध्ये तुम्ही प्रस्तावनेला एवढा वेळ जो येतो किंवा एवढा 3 ते 4 ओळी तिथे देऊ नाही शकत. त्याच्यानंतर मुख्य भाग उत्तराचा तो 80% असला पाहिजे, कारण ह्यावर जे ते तुमचे मार्क्स तिथे डिपेंड राहतात, हे महत्वाचं आहे. आणि समारोप जो आहे किंवा निष्कर्ष जो आहे तो सकारात्मक शेवट असायला पाहिजे, त्याला देखील तिथे 10% भाग जो आहे तो समारोपासाठी दिला गेला पाहिजे. सकारात्मक दृष्टीने जो आहे तो वे फॉरवर्ड होऊन तिथे वे फॉरवर्ड पद्धतीने जो तो आपण निष्कर्ष करू शकतो, त्याला देखील 25 ते 30 शब्द डिपेंड्स किती मार्काला तिथे त्यांनी आणि किती शब्दाला तो प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे, त्याच्यानुसार जे आहे ते तुम्हाला हे उत्तराचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, आता हे सर्वात महत्वाचं आहे, ह्याकडे जरा लक्ष असू द्या. प्रस्तावनेचे 4 हुकमी साचे. आता ते कोणते आहेत, तर प्रस्तावना कशी करावी, जर प्रश्न आला तुमच्या समोर तर प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, नेचर ऑफ द क्वेश्चन, त्याच्यानुसार ठरेल की प्रश्नाची उत्तराची सुरुवात जी आहे ती कशा प्रकारे किंवा उत्तराचा साचा जो आहे तो कशा प्रकारे तिथे असला पाहिजे, प्रस्तावनेचं स्वरूप जे आहे ते काय असलं पाहिजे. मग ते 4 पद्धतीने तुम्ही तिथे करू शकता. व्याख्यात्मक, जर समजा प्रश्नामध्ये एखादी संकल्पना एखादी व्याख्या विचारलेली असेल, एखादी कन्सेप्ट विचारलेली असेल, तर तुम्ही तिथे त्याची व्याख्या देऊन जे आहे ते सुरुवात करायची. जसं की एकदम प्लेन, आता उदाहरण आपल्याला पुढे घ्यायचेच आहे, तुर्तास एक छोटंसं सोपंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की असा एकदम सिंपल प्रश्न आला की जागतिकीकरण म्हणजे काय. तर जागतिकीकरणाचं उत्तर लिहिणारे तुम्हाला प्रस्तावनेमध्ये जागतिकीकरण म्हणजे काय याची जी ती व्याख्या, जागतिकीकरणाची व्याख्याच जी आहे ती लिहायची. किंवा आता एवढा सिंपल प्रश्न तर नाही येणार आहे सहसा, पण जागतिकीकरणाचे भारताच्या आर्थिक सामाजिक किंवा जे इतर विविध पैलू असतात त्याच्यावर झालेले फायदे आणि तोटे यांचं चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करा आणि भारताने त्यातून काय घ्यायला पाहिजे हे देखील तिथे सांगा किंवा त्याची कारण मीमांसा करा, असं जर विचारलं तर आता यामध्ये भरपूर तुम्हाला 2-3 उपघटक देखील तिथे प्रश्नामध्ये विचारलेले आहेत. बरोबर. तर सुरुवात जी ती खटकन एकदम जागतिकीकरण म्हणजे काय हे 3 ते 4 ओळीत लिहून तिथे झालं पाहिजे. त्याची व्याख्या जी आहे ती जागतिकीकरणाची लिहिली पाहिजे की जागतिकीकरण म्हणजे पूर्ण जग एकत्र येणे व सामाजिक आर्थिक तंत्रज्ञानात्मक पद्धतीने जे आहे ते जगाचं पूर्ण जाळं एका पद्धतीने विणलं जाणे व माणसांची वस्तू व सेवांची जी ती देवाणघेवाण अधिक जलद पद्धतीने होणे, अशी तांत्रिक स्वरूपाची व्याख्या जी तुम्ही तिथे देऊ शकतात. हे संकल्पना आधारित जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा अतिशय महत्वाचे. त्याच्यानंतर दुसरं आकडेवारी आधारित. बरोबर. आकडेवारी आधारित किंवा समस्यांवर आधारित. आता हे सहसा कुठे वापरास येऊ शकतं बरं आपल्याला आकडेवारी आधारित, तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 हे कुठे वापरास येऊ शकते, समजा GS 1 मध्ये किंवा 2 मध्ये. बरोबर. किंवा GS 4 मध्ये जे ते वापरात येऊ शकते. GS 4 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये जर त्या ठिकाणी प्रश्न आला की भारतामध्ये जॉबलेस ग्रोथची किंवा रोजगाराविना जी वाढ होते त्याची कारण मीमांसा करा, तर जॉबलेस ग्रोथ ही कन्सेप्ट त्याची कारण मीमांसा करण्यासाठी तुम्हाला जॉबलेस ग्रोथची जी काही आकडेवारी आहे ती तिथे थोड्या फार प्रमाणात तिथे प्रस्तावनेमध्ये सांगावे लागेल की येस, भारतामध्ये वाढ जी ती सेवा क्षेत्राची जवळपास म्हटलं तर सेवा क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा जो आहे तो 55% आसपास जरी असला तरी सेवा क्षेत्राचं रोजगार शोषण करण्याचं प्रमाण किंवा रोजगार निर्मितीचं प्रमाण जे आहे ते अगदी नगण्य, अगदी 10 ते 12% आहे. तर
ती जी वाढ आहे त्याला आपण तर अशा प्रकारे तुम्ही सबस्टॅन्शिएट केलं ना किंवा त्याला कुठेतरी पुरावा दाखवून दिला आकड्यांच्या आधारे, तर अशा प्रकारे एक तुम्ही उत्तराची सुरुवात प्रस्तावनेच्या माध्यमातून करू शकता. तिसरा एक चालू घडामोडी सध्याचा संदर्भ देऊन जर काही तिथे विचारलं गेलं असेल, समजा GS2 मध्ये काहीतरी विचारलेलं आहे, एखादी केस फॉर एक्झाम्पल झालेली आहे की 52वी घटना दुरुस्ती सध्या खूप न्यूज मध्ये किंवा सुप्रीम कोर्टाचा एखादा निकाल आलेला असेल किंवा एखादा रिपोर्ट जो आहे तो नीती आयोगाने दिलेला असेल, तर त्या संदर्भात किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तुम्ही जास्त याचा वापर करू शकताय की भारत अमेरिका संबंध यांचं विश्लेषण करा. तर अलीकडेच ज्या काही भारत अमेरिकेमध्ये घडामोडी झालेल्या आहेत त्या दोन्ही राष्ट्रांमध्ये, तर त्याचं जे आहे ते विवेचन तिथे तुम्ही करू शकता सध्याचे संदर्भ देऊन. ते कसं आपल्याला पुढे बघायचंच आहे. त्यानंतर संविधानिक हे GS2 मध्ये कामात येतं. GS2 मध्ये जसं की भारताचे जे काही भारतामध्ये जे काही संघराज्य पद्धती आहे तिचं जे आहे ते विश्लेषण करायला सांगितलेले किंवा गव्हर्नन्सच्या पॉवर जे आहे त्याच्याबद्दल विचारलेले, तर तुम्हाला किंवा वित्त आयोग जो आहे, वित्त आयोगाच्या ज्या काही शिफारसी असतात, वित्त आयोग देत असतं त्याचा स्वीकार जो आहे तो केंद्र सरकार तिथे करत असतं. तर वित्त आयोगावर कुठल्याही मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आला तर वित्त आयोगाचं आर्टिकल तुम्ही तिथे लिहू शकताय. गव्हर्नरचे जे आहे ते आर्टिकल तिथे लिहू शकताय. कशा संदर्भात, तर बिल्स पासिंग संदर्भात, बरोबर, विधेयकांच्या संदर्भात जर विचारलं असेल तर ते आर्टिकल्स तुम्ही तिथे लिहू शकताय. अशा प्रकारे 4 पद्धतीनुसार हे झालं GS2 साठी. हे तुम्ही GS3 साठी वापरू शकताय. हे तुम्ही GS4 किंवा GS1 साठी जे आहे ते तिथे वापरू शकताय आणि हे देखील GS2, 3 साठी म्हणजे डिपेंड्स. ठराविक असं खूप रिजिड होऊन नाही चालणार की येस हा जो साचा आहे तो फक्त त्याच पेपरसाठी वापरला गेला पाहिजे, तसं नाहीये. कोणताही साचा कोणत्याही पेपरमध्ये तिथे बसू शकतो. फक्त हे 4 गोष्टी तुम्हाला तिथे लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला तिथे पटकन उत्तराला सुरुवात करता येईल. आणि तो कसा ठरवायचा, तो प्रश्नावर आधारित जे आहे ते तिथे ठरणार आहे. आता एक एक करून आपण बघूयात ते. जसं की बघा, व्याख्यात्मक प्रस्तावना. व्याख्यात्मक प्रस्तावना जर आपण पाहिली तर त्यामध्ये जेव्हा प्रश्नाचा गाभा एखादी संकल्पना जर मांडत असेल किंवा तत्वज्ञान जर सांगत असेल, जसं की आपण जागतिकीकरणाचं उदाहरण पाहिलं तर GS3 मध्ये सर्वसमावेशक विकासाचं जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जे ते तुम्ही अशा पद्धतीने प्रस्तावना त्याची करू शकता. समजा आपण जर प्रश्न घेतला बघा की समावेशक विकास म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय इन्क्लुझिव्ह ग्रोथ, आणि भारतातील समावेशक विकासाच्या मार्गातील प्रमुख आव्हाने स्पष्ट करा, असा जो आहे तो तुम्हाला तिथे प्रश्न विचारलेला आहे. तर कुठलाही विलंब न करता प्रश्न व्यवस्थित वाचायचा, 2 ते 3 वेळेस वाचायचा, बरोबर, त्याच्यासाठी काही सेकंड्स जाऊ द्या, हा एक प्राथमिक रूल. दुसरा रूल सर्वात महत्वाचं काय, तर अशी संकल्पना जर असेल ना तर डायरेक्टली त्याला तिथे डिफाईन करा. समावेशक विकास म्हणजे देशाची केवळ आर्थिक वाढ नव्हे तर त्या विकासाची फळे समाजातील तळागाळातील आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचणे होय, असं प्लेन सिंपल इंट्रोडक्शन तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्हाला जर अजूनच माहिती असेल ते खूप बेस्ट पद्धतीने तुम्ही लिहू शकता की OECD व्याख्येनुसार सर्वसमावेशक विकास हा असा विकास आहे जो संपूर्ण समाजात रोजगाराच्या व प्रगतीच्या संधी निर्माण करतो व वंचित घटकांना जो आहे तो गरिबी निर्मूलनाचं काम त्यांच्यासाठी करत असतो. अशा विकासाला जे सर्वसमावेशक विकास म्हणत असतं. मग हे झाले तुमची प्रस्तावना. आता मग पुढे बॉडीमध्ये तुम्हाला जे काय पार्ट्स असतील ते तुम्ही तिथे लिहा आणि त्याचं जे ते कन्क्लुजन पण तिथे कसं करायचं ते देखील आपण बघणार आहोत. तुर्तास आले लक्षात, बरोबर. आता याच्यामध्ये फायदा काय होतो ना की थेट व्याख्येने सुरुवात केल्यामुळे परीक्षकाला तुमची संकल्पनात्मक स्पष्टता लगेच दिसते. येस, याला ही संकल्पना माहिती आहे, त्याचा अर्थ त्याने उत्तर देखील चांगलं लिहिलेलं असेल, बरोबर. आता दुसरं, आकडेवारी आधारित किंवा तथ्य आधारित. आता आकडेवारी आधारित मध्ये जर आपण बघितलं तर आता कधी वापरावं, बरं, हे कधी वापरावी, तर बेरोजगारी, दारिद्र्य, कुपोषण किंवा GS3 मधील काही ऍग्रिकल्चर रिलेटेड फॅक्ट्स विचारलेले आहेत, बरोबर. किंवा अंतर्गत सुरक्षेमध्ये जो काही नक्षलवाद, माओवादी किंवा दहशतवादी घटना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तिथे आकडेवारी वापरू शकताय, बरोबर. जसे की आपण एक उदाहरण घेऊयात की भारतातील वाढत्या बेरोजगारीची कारणे विशद करा आणि त्यावर उपाययोजना सुचवा. आता भारतामध्ये वाढत्या बेरोजगारीची कारणे, बेरोजगारी वाढते तर ते दाखवून देण्यासाठी तुम्हाला काही आकडे देखील लागतील. तर तुम्ही प्रस्तावनेत सुरुवात करू शकता की बघा, नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणच्या ताज्या अहवालानुसार भारतातील बेरोजगारीचा दर कमी होत असला तरी सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारी ही चिंतेची बाब आहे. मग त्याच्यामध्ये नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार किंवा मागील जो काही CMI चे रिपोर्ट्स आहेत तसं तुम्ही करंट अफेअर्स मध्ये वाचत असता या गोष्टी. तर त्याच्यानुसार भारतामध्ये बेरोजगारीचा दर जो आहे तो 5.6% होता, पण तो कमी होतोय. येस, तर अशा प्रकारचे जे ते तिथे सांगू शकताय. किंवा
मागच्या वर्षीचाच एक प्रश्न आलेला होता तो आपण डिस्कस करूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा जीएस पेपर क्रमांक 3चा की 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचे मूल्यांकन करा आणि त्याची 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशींसोबत तुलना करा. आता वित्त आयोग काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आर्टिकल सांगायचं 200 संविधानाच्या कलम 280 नुसार जो आहे तो 15वा वित्त आयोग स्थापन केला गेला होता. त्याचे अध्यक्ष जे कोण होते, अरविंद पनगरिया हे त्याचे अध्यक्ष होते आणि 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे असे होते. बरोबर, त्यांनी ज्या काही शिफारसी दिल्या त्याचं जे ते सेंट्रल गव्हर्नमेंटने तिथे स्वीकार केलेलं. अशा प्रकारे जर तुम्ही तिथे लिहिलं आणि मग आता करा तुम्हाला पुढे जे काही बॉडीमध्ये विचारलेलं आहे की प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की त्याची तुलना करायची, तर ती तुलना तिथे तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल, सजेस्ट मेजर्स फॉर इट. हा आय थिंक येस GS2 चा पेपर आहे. बरोबर, की आंतरराज्य परिषदेच्या कोणत्या समस्या आहेत. तर समस्या सांगणारी प्रस्तावने सुरुवात करा की इंटरस्टेट काउन्सिल इज एस्टॅब्लिश्ड बाय द आर्टिकल 263 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. प्रेसिडेंट हॅज द पॉवर टू एस्टॅब्लिश द इंटरस्टेट काउन्सिल. 263 नुसार जे ते त्याची स्थापना जी ती करण्यात आलेली. मग त्याच्यानुसार आता कोणत्या कोणत्या समस्या आहेत तुम्ही नंतर तिथे लिहू शकता आणि सजेस्ट मेजर्स फॉर इट ते देखील तिथे प्रश्नामध्ये विचारलेले आहे. बरोबर. तर अशा प्रकारे जे ते तुम्ही तथ्यात्मक गोष्टी जे तिथे मांडू शकतात. त्यानंतर संदर्भात्मक प्रस्तावना किंवा कंटेक्च्युअल कधी वापरावी बरं, ही कधी वापरले गेले पाहिजे. तर जेव्हा प्रश्न अलीकडील गोष्टींनुसार विचारलेला असेल तेव्हा त्याचा तुम्ही तिथे संदर्भ देऊ शकता. म्हणजे परीक्षकाला काय मेसेज जातो ना की येस चालू घडामोडींचा देखील याने जो आहे तो अभ्यास केलेला आहे, कारण प्रश्न त्यांनी त्याला अनुसरून विचारलेला आहे तिथं. त्याच्यामुळे प्रश्न जर आपण एखादं उदाहरण घेतलं तर भारतातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर चर्चा करा. आता ह्याला तुम्ही भरपूर तिथे देऊ शकता की याला जे आहे ते संविधानात्मक काही गोष्टी देखील देऊ शकताय, पण अगदी चपखल प्रस्तावना याची कशी बसेल तर निवडणूक पारदर्शकतेवर अलीकडे काही घडामोड जर झालेली असेल आणि ज्या होत आहेत भरपूर, बरोबर, तुम्हाला माहिती आहे की निवडणुकी संदर्भात किती मुद्दे किती राळ उठवली जाते, तर ते कुठेतरी दिलं तर उत्तराची सुरुवात जी ती व्यवस्थित पद्धतीने होऊ शकते. जसं की नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड्स रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय निधीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि ऐरणीवर आल्यामुळे हा जो निकाल होता तो कलम 19(1) अंतर्गत मतदारांच्या माहितीच्या अधिकाराला बळकटी देणारा ठरला आणि त्यानुसार जो होते किंवा इतर अनेक जे असे काही मुद्दे होते त्याच्यानुसार निवडणुकीतील पारदर्शकतेच्या प्रक्रियेवर जे ती पुन्हा चर्चा एकदा सुरू झालेली आहे. असा जर कुठे सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात जर तिथे तुम्ही जे ते उत्तराला सुरुवात केली, प्रस्तावनेला जर सुरुवात केली तर ते देखील तिथे इफेक्टिव्हली लिहू शकताय. बरोबर, हे खास करून तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये. आता बघा मागच्या वर्षी GS2 ला प्रश्न विचारला होता की भारताच्या राष्ट्रीय हिताच्या संदर्भात सार्क आणि बिमस्टेकची तुलना करा. तर आता अलीकडेच लिहू शकता तुम्ही. बरोबर, आता याच्यामध्ये जे ते सार्क किंवा बिमस्टेकची जी काही परिषद आहे ती मागच्या वर्षी ह्या ठिकाणी झाली, तिचं परिषदेचं उद्दिष्ट देखील लिहू शकताय, थीम देखील लिहू शकताय. बरोबर, त्या संदर्भात सार्कचंही सांगू शकताय किंवा मागील 3 वर्षातील मालदीवमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करा. तर मालदीवमध्ये जे काही मागच्या वर्षी इलेक्शन झालेले त्याच्यानुसार त्या इलेक्शन नंतर जे काही मालदीवचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान त्यांची भेट झाली व तिथून मालदीव मधील जे काही संबंध ताणले गेले होते मालदीव आणि भारताचे, त्याला कुठेतरी पुन्हा एक उभारणी मिळण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीची सुरुवात मागच्या निवडणुकीनंतर झालेली. अशा प्रकारे तुम्ही जे ते चालू घडामोडींचा संदर्भ तिथे देऊ शकताय. त्यानंतर किंवा बघा आता हा एक प्रश्न आहे, प्रधानमंत्री जनधन योजनेचे 28 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या प्रधानमंत्री जनधन योजनेने 28 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या परिवर्तनकारी अंमलबजावणीची 11 वर्षे पूर्ण केली आहेत. वंचित लोकसंख्येचा आर्थिक समावेश वाढवण्यात योजनेच्या यशाचे व परिणामकारकतेचे मूल्यांकन करा. आता त्यांनी प्रश्नातच कंटेक्स्ट जो आहे तो दिलेला आहे. बरोबर, प्रश्नातच विचारलेला की 28 ऑगस्ट 2025 रोजी 11 वर्षे पूर्ण केलेली आहेत. मग त्याच्यानंतरचा जो काही प्रश्न आहे तो तिथे दिलेला आहे. आता अशाच ते प्रश्न जर वापरत असेल तर आपण उत्तरामध्ये 100% वापरू शकतो. तर तुम्ही देखील सांगू शकता की 11 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि भारतामध्ये जे ते आतापर्यंत किती 54 कोटीच्या आसपास जे ती जनधन खाते उघडण्यात आलेले, त्यातून इतक्या लोकांचं जे ते जवळपास 54 कोटी लोकांचं कुटुंबांचं जे ते वित्तीय समावेशन झालेलं आहे. इतक्या लोकांना जो आहे तो जवळपास 40 कोटी लोकांना त्या ठिकाणी विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे जे आहे ते किंवा बँकिंग खातं जे ते उघडण्यात आलेलं आहे आणि त्यातून जे ते शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. अशा प्रकारे जे तुम्ही त्याला कंटिन्यू करून देखील तिथे लिहू शकताय. बरोबर, हा झाला एक तिसऱ्या प्रकारचा आपल्या प्रस्तावनेचा मुद्दा. त्यानंतर संविधानिक प्रस्तावना GS2 पॉलिटीसाठी एक महत्वाचा रामबाण उपाय हा. बरोबर, त्यामध्ये बघा एक्झामिन
मागच्या वर्षीचा जो काही GS2 चा पेपर झाला त्यातला पहिलाच प्रश्न घेऊयात की भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये तपासा व भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही मूल्य व मूलभूत हक्क कसे आकारले हे विश्लेषण करा. भारतीय संविधानाबद्दल तुम्ही सांगू शकताय की भारतीय संविधान कधी अस्तित्वात आले, त्याच्यामध्ये कलम किती आहेत, त्याच्यामध्ये अनुसूची किती आहेत, शेड्यूल किती आहेत, बरोबर. त्यातून मूलभूत हक्क जे आहे ते कोणाकडून प्रेरित करून घेण्यात आले, कोणाकडून जे ते प्रेरित आहेत किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तो कशा प्रकारे मूलभूत हक्क होता असं देखील तुम्ही तिथे सांगू शकताय त्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, किंवा अजून असा जर प्रश्न आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणात 73व्या घटना दुरुस्तीचे योगदान स्पष्ट करा, तर उत्तराची सुरुवात जी आहे ती प्रस्तावना भारतीय राज्यघटनेच्या भाग 9 आणि कलम 243 मध्ये समाविष्ट असलेल्या 73व्या घटना दुरुस्तीने पंचायती राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा जो आहे तो जिथे प्राप्त केला, प्रदान केला आणि त्यातून महात्मा गांधीजींचे ग्राम स्वराज्याचे स्वप्न जे आहे ते तिथे साकार करण्यात आलं, बरोबर. किंवा त्याला आर्टिकल 40 कलम संविधानाचं 40 जे आहे ते देखील त्याचा तुम्ही तिथे उल्लेख करू शकताय की त्याच्यामध्ये कशा प्रकारे राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे त्याच्यामध्ये देखील पंचायत राज व्यवस्थांचं सक्षमीकरण बळकटीकरण केले गेले पाहिजे जे ते सरकारकडून, त्याच्याबद्दल जे ते विवेचन तिथे करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे जे ते संविधानिक प्रश्नांसाठी किंवा GS2च्या प्रश्नांसाठी ही पद्धत तुम्ही तिथे वापरू शकताय. त्यानंतर आता एक महत्वाची टीप तुमच्यासाठी, ती टीप कोणती, तर पहिली 30 सेकंद प्रश्न पाहिल्यावर फक्त हे ठरवा की 4 पैकी कोणता साचा सर्वाधिक गुण देईल. एकदा साचा ठरला की प्रस्तावना लिहिण्यासाठी जो तो वेळ लागत नाही. आता असं नाही की मी आज तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही लगेच दुसऱ्या मिनिटाला तिथे प्रश्न उत्तर लिहायला बसले आणि उद्यापासून तुम्हाला सर्वच्या सर्व तुम्हाला यायला लागलं आणि पुढच्या 10 सेकंदात तुम्ही प्रस्तावना येतात. नाही, तुम्ही जसे जसे प्रश्न सोडवाल, जसं प्रश्न बघाल, बरोबर, उत्तर लिहिण्याची सुरुवात कराल, प्रॅक्टिस कराल, त्याच्यानुसार तुम्हाला जे ते अंदाज येत जाईल की यस हे 4 साचे आहे आणि त्याच्यापैकी कोणतं मी परफेक्ट त्या ठिकाणी वापरू शकतो. अगदी प्रश्न वाचल्या दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला ते आठवायला सुरुवात होईल. जर समजा तुम्हाला उत्तर लेखनाची प्रॅक्टिस करायची असेल तर सह्याद्री IAS अकॅडमी मार्फत आपण एक सब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्हची एक टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च केली. जे विद्यार्थी या वर्षीचे मुख्य परीक्षा देत आहेत त्यांना 100% उपयोग होणार आहे त्याचे जे डिटेल्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेले. टेस्ट सिरीज जे आहे ते असणार आहे, त्याच्यामध्ये जे काही तुमचे सामान्य ज्ञानाचे पेपर आहेत, निबंधाचे पेपर आहेत, त्याच्यामध्ये जे ते उपघटक त्याच्यावर सेक्शनल टेस्ट देखील असणार आहेत, उपघटकांवर देखील टेस्ट असणार आहेत आणि शेवटी फुल लेंथ टेस्ट देखील जे आहे त्या असणार आहेत. त्याचे डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील तर सह्याद्री IASचा टेलिग्राम चॅनल जो आहे तो सह्याद्री IAS अकॅडमी तो तुम्ही जॉईन करा, तिथे डिटेल्स जे ते तुम्हाला मिळतील, बरोबर. तर आता पहिले 30 सेकंद जे ते महत्वाचे की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, प्रश्नाची जी काय डिमांड त्यांनी विचारली ती समजून घ्यायची आणि ठरवायचं आहे की त्या साचांपैकी कोणता साचा जो आहे, कोणता फ्रेमवर्क जो आहे तो चपखल पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्नाला तिथे बसतोय त्याच्यापासून जी सुरुवात करायची. मी तुम्हाला सांगितले कोणते, व्याख्यात्मक, तथ्यात्मक, संकल्पनात्मक आणि जो आहे तो तिथे संविधानात्मक, बरोबर. तर अशा प्रकारे जे तुम्ही तिथे लिहू शकताय आणि चालू घडामोडी कंटेक्च्युअल चालू घडामोडीनुसार पण चालेल. आता काही उदाहरणं बघूयात आपण, उदाहरणं जे ती बघूयात. बघा आता प्रश्न सांगतो मी तुम्हाला, महिला सक्षमीकरण हा केवळ एक सामाजिक मुद्दा नसून तो भारताच्या शाश्वत आर्थिक विकासाचा पाया आहे हे स्पष्ट करा. याच्यामध्ये समजा हा प्रश्न GS1 मध्ये देखील विचारू शकता, GS2 मध्ये देखील जो आहे तो GS1 मध्ये जो आहे तो सोसायटी सेक्शन मध्ये विचारू शकता, विमेन्स इश्यूज, महिलांचे प्रश्न जे काय ते, किंवा दुसऱ्या सेक्शन मध्ये दुसऱ्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मध्ये जो येतो वंचित घटकांसाठी जे आहे ते राज्याच्या कल्याणकारी योजना, याच्यामध्ये देखील विचारू शकता तिथे. तर महिला सक्षमीकरण हा एक केवळ सामाजिक मुद्दा नसून तो भारताच्या शाश्वत आर्थिक विकासाचा पाया आहे हे तिथे स्पष्ट करण्यास सांगितलेलं आहे, बरोबर. तर आता तुम्ही व्याख्यात्मक दृष्टिकोन देखील तिथे देऊ शकता, जसं की महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे तुम्ही तिथे लिहा, बरोबर. अगदी सोप्या याच्यात की महिला सक्षमीकरण म्हणजे काय, आपल्याला सर्वांना माहिती आहे की महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे म्हणजे महिला सक्षमीकरण करणे. बघ किती सोपं आहे, महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे. किंवा जर एखादी कोट माहित असेल तर कोट देखील लिहा, कोट देखील तुम्ही तिथे लिहू शकता. कोट व्याख्येसोबतच कोट देखील तिथे लिहू शकताय जर माहित असेल तर, की कोट हा जो अप्रोच आहे कोटचा किंवा तो तुम्ही GS4 मध्ये देखील वापरू शकता. GS4 मध्ये जो येतो त्याचा जास्त उपयोग तिथे होऊ शकतो. मग बघा
कोट कशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवर मोजली जाते, असं देखील तुम्ही उत्तराची सुरुवात जी ती तिथे करू शकते. किंवा दुसरा दृष्टिकोन हे जर नाही आठवलं तर बघा की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट नुसार जे आहे ते महिलांना एवढे एवढे प्रॉब्लेम्स जे ते तिथे फेस करावे लागतात किंवा महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व कमी आहे अशा प्रकारे किंवा PLFS नुसार महिलांचा श्रमशक्तीतील सहभाग दर जो आहे तो वाढून आतापर्यंत जो आहे तो 37% गेलेला आहे. अलीकडील सर्वे जर पाहिला तर तो 44% गेलेला आहे. तर हे एक महत्वाचं महिला सक्षमीकरणाचं भारतातील उदाहरण म्हणून आपण याकडे बघू शकतो. अशी देखील त्याची सुरुवात जी आहे ती तिथे करू शकतो. ते सांगतो मी तुम्हाला की डिपेंडिंग ऑन द प्रश्न कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलेला आहे आणि तुम्हाला लवकर काय आठवतंय त्यानुसार जी आहे ती सुरुवात तिथे करू शकते त्याची. समजा लवकर हे आठवलं तर हे लिहा, हे आठवलं तर हे लिहा किंवा हे जरी आठवलं तरी हे लिहा. त्याच्यामुळेच की फिक्स करू नका असं एकाच प्रश्नासाठी पेपरच्या डिमांडनुसार प्रश्नाच्या डिमांडनुसार साचा बनण्याची लवचिकता जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. येस, ते तुम्हाला येईल जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं ते यायला लागेल. त्यानंतर बघा आता हा जो तक्ता आहे हा तुम्हाला माहीतच पाहिजे. हा जो तक्ता आहे तो त्यामध्ये की पेपर निहाय जो दृष्टिकोन दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा GS1 त्यामध्ये इतिहास, भूगोल किंवा भारतीय समाज येत असतो. त्याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा डेटा तुम्ही देऊ शकताय. नंतर हे प्रस्तावनेचं आहे. आणि हे समारोपाचे किंवा निष्कर्ष. निष्कर्ष त्यामध्ये मग आता GS1 मध्ये जर विचारलं तिथे की भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपणास काय माहित आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. मग त्याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की भारतामध्ये अगदी प्री हिस्टॉरिक टाइम्स पासून किंवा हरप्पन सिंधू सरस्वती संस्कृती पासून तर अलीकडे आधुनिक भारताच्या इतिहासापर्यंत भारताला मोठा एक ऐतिहासिक वारसा जो आहे तो सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याच्यामध्ये मग वेदांचं तुम्ही उदाहरण द्या किंवा स्थापत्यकलेचं उदाहरण द्या किंवा चित्रकलेचं उदाहरण द्या किंवा जे काही आपलं लिटरेचर असतं त्याचं देखील उदाहरण द्या. तर अशा प्रकारे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी देऊन तिथे लिहू शकता. किंवा इसवी सन 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळीचा आढावा घ्या. रिव्ह्यू द लेबर मुवमेंट फ्रॉम 1914 टू 1947 AD. तर भारतामध्ये कामगार चळवळ सुरू होण्यामागे काही घटनांचा त्या ठिकाणी आधार होता. तर 1914 ते 1947 दरम्यान तर त्या कोणत्या तर रशियन राज्यक्रांती ती झाली ती किंवा भारतामध्ये जे काही डाव्या विचारसरणीची जे काही डावी विचारसरणी उदयास आली बरोबर किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. अशा प्रकारचे देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरचे देखील काही घटक होते. त्याच्यानुसार भारतामध्ये कामगार चळवळीची वाढ होण्याची ती सुरुवात झाली. अशा प्रकारे त्याची प्रस्तावना किंवा उत्तराची सुरुवात जी ती तुम्ही तिथे करू शकता. त्यानंतर GS2 मध्ये कलमे आर्टिकल्स हे सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर समारोपामध्ये समित्यांच्या शिफारसी जे आहेत तिथे लिहा हे देखील बघायचं आहे. त्याच्यानंतर GS3 मध्ये अर्थशास्त्र, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा बरोबर ह्या गोष्टी येतात. तिथे ताजी आकडेवारी किंवा पाहणी अहवाल जो आहे तो द्या. त्याच्यानंतर उत्तराचा शेवट जो आहे तो सरकारची ध्येये किंवा SDG शाश्वत विकास उद्दिष्टे त्याच्यानुसार करा. नीतिशास्त्रामध्ये मूल्याची साधी व्याख्या. आता हे परफेक्ट. इथं जर तुम्हाला काही प्रश्न आला मग त्याच्यामध्ये अभिवृत्ती असू द्या किंवा मानवी मूल्य विचारलेली असू द्यात किंवा सत्यनिष्ठा, प्रॉबिटी, इंटिग्रिटी अशा प्रकारचे जर काही विचारलं असेल तर सर्वात महत्वाचं काय तर व्याख्या ही लिहिलीच गेली पाहिजे. बरोबर, व्याख्या जी आहे ती तिथे लिहिलीच गेली पाहिजे. आणि उत्तराचा समारोप जो आहे तो GS4 मध्ये प्रशासनातील उपयोग त्यासाठी तुम्ही तिथे लिहू शकता की याचा ह्या गोष्टीसाठी जो आहे तो प्रॉबिटीचा, सत्यनिष्ठेचा प्रशासनामध्ये कशा प्रकारे एक लोकांच्या प्रति प्रशासन राबवण्यासाठी त्याचा उपयोग आपण तिथे करू शकतो. अशा प्रकारे वे फॉरवर्ड किंवा उत्तराचा समारोप तुम्ही तिथे करू शकता. त्याच्यानंतर बघा एक एक आता उदाहरण घेऊयात. आता प्रस्तावना आणि त्याचं हे पण डिस्कस करूयात आपण. समारोप देखील तिथे डिस्कस करूयात. त्यामध्ये समजा इतिहासाचा हा जो तक्ता आहे तो माहित पाहिजे कशा प्रकारे तुम्हाला तिथे सुरुवात आणि शेवट करायचा आहे. त्यानंतर आता एक एक उदाहरण घेऊयात की
प्रश्न जर समजा आला, सत्यशोधक समाजाची स्थापनेमागील कारण सांगा किंवा सत्यशोधक समाजाचे योगदान भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये इतिहासामध्ये सांगा आणि त्याचा आजच्या काळातील महत्व विशद करा. अशा प्रकारे जर तुम्हाला तिथे प्रश्न विचारला गेला तर सुरुवात जे ती कशा प्रकारे झाली पाहिजे. बरोबर, आता मी तुम्हाला एवढं सांगितलं. तर येस1 मध्ये तुम्हाला सांगितलं की ऐतिहासिक संदर्भ द्या किंवा एखादी चळवळ जर विचारली असेल, जसं मागच्या वर्षी वारकरी संप्रदायावर होता, लेबर मुवमेंटवर होता किंवा इंडियन नेव्हल म्युटिनीवर होता, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंटवर विचारलेला होता. बरोबर, ह्या वर्षी असे प्रश्न तिथे येऊ शकतात. तर डायरेक्ट लिहा की आता पूर्वपरीक्षेसाठी किंवा जो काही तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला त्यामध्ये वाचलंय की 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना केली आणि तळागाळातील लोकांना मानसिक गुलामीतून मुक्त करणे हा या चळवळीचा जो आहे तो मुख्य त्या ठिकाणी उद्देश होता, अशी प्रस्तावना करा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्नामध्ये जे काय विचारले ते तुम्ही तिथे लिहू शकता. समारोप कसा करा? समारोप जो आहे तो बघा आता अतिशय महत्वाचं आहे, थोडंसं लक्ष द्यायचं. समारोप जो आहे तो किंवा निष्कर्ष जो आहे तो कन्क्लुजन, हे जे काही उत्तर लिहिलंय ना, उत्तर लिहिलंय त्याची समरी अजिबात लिहायची नाहीये, अजिबात समरी लिहायची नाही. जे काही चला की अशा प्रकारे जे आहे ते अशाच प्रकारे जे आहे ते सत्यशोधक चळवळीने भारतामध्ये जे ते तळागाळातील लोकांना मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी जे ते प्रयत्न केले आणि त्याचा आजही महत्व जे ते अधोरेखित कुठल्याही प्रकारे अशी जी ती प्रस्तावना समारोप जो तो निष्कर्ष अशा प्रकारे करायचा नाही. समरी जी आहे ती त्याची तिथे तशी नकोय, एकदम रॉ किंवा एकदम जनरलिस्टिक नकोय. तुम्ही त्याला थोडस जे ते फ्युचरिस्टिक वेने त्याचा अजूनही कसा फायदा होतोय की जसं की रोवलेले समतेचे बीज आज संविधानातील मूलभूत अधिकारांच्या रूपाने एक वटवृक्ष म्हणून उदयास आले आहे आणि महात्मा फुले यांचे विचार आजच्या वाढत्या जातीय विषमतेतही मार्गदर्शक ठरत आहेत. तर त्यांचे जे विचार आहे ते अजूनही जे आहे ते त्याचं सातत्य टिकून आहे. अशा प्रकारे थोडंसं फ्युचरिस्टिक जर तुम्ही विचार केला किंवा आजच्या घटनांना लिंक करून कुठेतरी ऐतिहासिक संदर्भ आणि आजच्या घटना कुठेतरी लिंक केल्या आणि त्यातून आपण काय बोध घ्यायला पाहिजे असं जर तुम्ही सांगितलं तर ते देखील तिथे उपयोगाचं ठरणार आहे. किंवा GS2 GS3 मध्ये जर समजा गरिबी निर्मूलनावर समजा प्रश्न विचारलेला असेल की मागच्या वर्षी एक प्रश्न जसा की होता की पॉवर्टी, यस, दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय सांगा. आता तुम्ही त्याची सुरुवात जी आहे ती प्रस्तावना कशा प्रकारे केली की पॉवर्टी डिफाईन केली, तुम्ही हंगर डिफाईन केलं, दारिद्र्य आणि उपासमार जे आहे त्या गोष्टी सांगितल्या. किंवा जर डिफाईन नाही करता तुम्ही त्याची आकडेवारी जरी सांगितली की भारतामध्ये दारिद्र्याचे प्रमाण किती, उपासमारीचे प्रमाण किती आणि शेवटी त्याचा समारोप जो आहे तो SDG 1 आणि SDG 2 शाश्वत विकास उद्दिष्ट 1 शाश्वत विकास उद्दिष्ट 2 यांच्याशी लिंक करून आजही किती त्याचं महत्व आहे आणि त्याच्यानुसार जे जागतिक स्तरावर त्याची संयुक्त राष्ट्रांकडून देखील दखल घेण्यात आलेली आहे आणि SDG 1 आणि 2 साध्य करण्यामध्ये भारताने आतापर्यंत कितपत प्रगती केली असं देखील तुम्ही तिथे आकडेवारीनुसार समारोप जो तिथे करू शकता. येस. किंवा जिओग्राफीमध्ये भौगोलिक डेटा द्या संज्ञा. एखादा जर समजा पर्जन्यावर प्रश्न असेल तर एल-निनोवर जर प्रश्न असेल तर 52% किंवा काही 52% पर्जन्य छायेचा प्रदेश आहे किंवा एल-निनो ची डेफिनेशन तुम्ही तिथे देऊ शकताय. बरोबर, IMD चा डेटा जो आहे तो देऊ शकताय. इथे शाश्वत उपाय जे ते तिथे करू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर GS2 राज्यशास्त्राचं प्रस्तावना, संविधानातील कलमे, भाग, ऐतिहासिक खटले. बरोबर, ऐतिहासिक खटले देखील देऊ शकता. समजा संघराज्यावर तुम्हाला जर प्रश्न तिथे विचारला तर SR बोमई खटला जो आहे तो तुम्हाला तिथे माहित पाहिजे. SR बोमई खटला त्याच्यानंतर तो तुम्ही तिथे समारोपामध्ये देखील वापरू शकताय. समित्यांच्या शिफारसी जसं की सेकंड ARC रिपोर्ट जो आहे तो तिथे वे फॉरवर्ड मध्ये समारोपामध्ये लिहू शकताय की सेकंड ARC रिपोर्ट नुसार जो गव्हर्नरच्या पॉवर ज्या त्या किती मर्यादित ठेवल्या गेल्या पाहिजेत. किंवा जे काही सरकारी या कमिशन स्थापण्यात आलं होतं, सरकारी या कमिशन नुसार जे संघराज्य व्यवस्था जी आहे ते किती त्याच्यामध्ये बदल करण्यात आले पाहिजेत, त्याचे 1-2 पॉईंट जे ते तुम्ही तिथे लिहू शकता. बरोबर, किंवा ज्या काही तुम्हाला प्रश्नानुसार कमिटी आठवत असतील तर. बरोबर, त्यानंतर भारत सरकारची ध्येय जसे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी, SDGs अशा प्रकारे त्याचा समारोप जो ते करू शकता. इकॉनॉमिक सर्वे मधला डेटा घेऊ शकता, ताजी आकडेवारी, आर्थिक पाहणी अहवाल GS2 आणि 3 साठी. त्याच्यानंतर GS4 साठी प्रस्तावना, मूल्याची अत्यंत सोपी व्यावहारिक व्याख्या, थोर विचारवंतांचे अवतरण किंवा कोट्स देखील जे ते तुम्ही लिहू शकताय. नंतर समारोप, त्याचा प्रशासनातील प्रत्यक्ष उपयोग, सुशासन, गुड गव्हर्नन्स त्यावर जो तो कशा प्रकारे भर दिला जाऊ शकतोय असं देखील तुम्ही तिथे समारोपामध्ये सांगू शकताय. एक उदाहरण घेऊयात आपण, जसं की बघा भावनिक बुद्धिमत्तेवर जर समजा प्रश्न आलेला असेल, भावनिक बुद्धिमत्ता
की त्याच्यामध्ये मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि त्याचा प्रशासन जो आहे तो कशा प्रकारे उपयोग करून घेता येऊ शकतो. तर प्रस्तावना देताना तुम्हाला देते त्याची जी ती व्याख्या द्यायची, स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची व हाताळण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. हे एकदम सोप्या भाषेत व्यावहारिक व्याख्या जी ती दिली. परीक्षकाला यातून मेसेज काय केला की याने जो तो अभ्यास केलेला आहे. किंवा एखादी कोट जरी आठवली तुम्हाला, जसं की प्रशासनातील यशस्वी नेतृत्वामध्ये बुद्ध्यांकापेक्षा भावनिक बुद्ध्यांक जो आहे तो अधिक महत्वाची भूमिका बजावत असतो. हे डॅनियल गोलमन ज्यांनी भावनिक बुद्ध्यांकाची संकल्पना दिली, त्यांनी जे त्याची व्याख्या केलेली आहे किंवा त्यांनी त्याचं महत्व सांगितलेलं आहे. प्रशासनातील यशस्वी नेतृत्वामध्ये बुद्ध्यांकापेक्षा IQ पेक्षा भावनिक बुद्ध्यांक EQ इमोशनल कोशंट अधिक महत्वाची भूमिका बजावतो. डॅनियल गोलमन याचं असं देखील तिथे तुम्ही लिहू शकताय. आणि समारोप जर करायचं राहिलाच तर बघा, केवळ कडक कायदे सुशासन आणू शकत नाही, अचूक निर्णयासाठी अधिकाऱ्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता देखील असणे आवश्यक आहे. किंवा भारतासारख्या वैविध्यपूर्ण नटलेल्या देशात किंवा विविध जाती, पंथ, धर्म, भाषा, बोली असलेल्या देशामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असणे ही खूप मोठी एक गरज आहे व त्याचं महत्व देखील तुम्ही तिथे विशद करू शकता. बरोबर. तर कुठल्याही प्रकारे समराइज नाही करायचं, कन्क्लुजनला समराइज न करता त्याला कुठेतरी त्याचं करंट अफेअर्सशी लिंक करा किंवा फ्युचरिस्टिक पद्धतीने त्याला तिथे मांडण्याचा प्रयत्न करा. येस, बरोबर. समारोपाचं असं उत्तर कसंही असो, समारोप कायम सकारात्मक ऑप्टिमिस्टिकच असावा. बरोबर. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सहसा गव्हर्नमेंटवर टीका करणं टाळा, टीका करू नका. तो थोडंसं फ्युचरिस्टिक, कारण आपण तिथे विद्यार्थी म्हणून नाही तर एक अधिकारी म्हणून जाण्याचा प्रयत्न करतोय. तर अधिकाऱ्यासारखं जे ते फ्युचरिस्टिक अधिकारी माहिती ते सोल्युशन ओरिएंटेड असतं, ते फ्युचरिस्टिक पद्धतीने जे तिथे विचार करत असतात, ते प्रॉब्लेम्स मध्ये जास्त अडकत नाहीत. या कुठल्याही प्रकारे जर प्रॉब्लेम असेल तर त्यातून जो तो सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच प्रकारे तुमचा समारोप देखील तो असला पाहिजे. शाश्वत उपायाने शेवट करा, योग्य साचा जो आहे तो तिथे निवडण्याचा प्रयत्न करा. बरोबर. त्यानंतर आपण जो आहे तो बघा इथे दृष्टिकोन आणि उपाय जो आहे तो तिथे देत असतो. आता अजून एक थोडंसं उदाहरण घेऊया. सत्यनिष्ठा. सत्यनिष्ठेवर जर समजा प्रश्न विचारलेला आहे GS4 मध्ये, सुशासनाचा आणि सत्यनिष्ठा की स्पष्ट करा. सत्यनिष्ठा म्हणजे इंटिग्रिटी हा सुशासनाचा आणि पारदर्शकतेचा पाया आहे. सत्यनिष्ठा हा सुशासनाचा आणि पारदर्शकतेचा पाया आहे. टिपाली किंवा स्पष्ट करा असं जो येतो तुम्हाला तिथे 10 मार्कासाठी 150 शब्दासाठी प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही सत्यनिष्ठेची डेफिनेशनला, इंटिग्रिटीची डेफिनेशनला की जेव्हा तुमच्यावर कोणाचंही लक्ष नसतं तेव्हाही योग्य तेच काम करत राहणं म्हणजे सत्यनिष्ठा. बरोबर. व्यावहारिक व्याख्या देण्याचा प्रयत्न करा. बाह्य दबाव, राजकीय हस्तक्षेप किंवा प्रलोभनांना बळी न पडता नैतिक तत्वांची प्रामाणिक राहणे म्हणजे सत्यनिष्ठा होय. त्यानंतर त्याचा प्रशासकीय उपयोग, समजा तुम्ही तुमचं उत्तर लिहिलंय की त्याचा जो आहे तो कशा प्रकारे सुशासनाचा आणि पारदर्शकतेचा पाया आहे ते तुम्ही उत्तरामध्ये लिहिलं. आता त्याचा तुम्हाला समारोप करायचा, तर तो कशा पद्धतीने करा की माझे काम हीच माझी जनसेवा हा दृष्टिकोन बाळगणारा अधिकारीच खऱ्या अर्थाने कल्याणकारी राज्य जे ते तळागाळापर्यंत तिथे पोहोचवू शकतो. तर अशा प्रकारे जे आहे ते, किंवा तुम्हाला जर एखादा अधिकारी आठवत असेल, जसे की आता FDA प्रकरण चालू आहे किंवा FDA खातं किती ऍक्टिव्ह पद्धतीने काम करतं, तर अशा प्रकारची उदाहरणं देखील तिथे तुम्ही देऊ शकताय. बरोबर. किंवा अजून जर देशामध्ये कुठला अधिकारी तुम्हाला अगदी कर्तव्य दक्षतेने सत्यनिष्ठतेने काम करताना आढळला किंवा जर तुमच्या वाचनामध्ये आलेला असेल तर ते देखील तुम्ही तिथे लिहू शकताय. त्यानुसार मग की बघा, इथिक्स साठी खास करून जो आहे तो विचारवंतांचा संदर्भ द्या. प्रस्तावनेमध्ये विचारवंतांचा संदर्भ किंवा साधी व्यावहारिक व्याख्या, त्याच्यानंतर मूलभूत तत्व आणि संकल्पनेची स्पष्टता, आणि कन्क्लुजनला शेवटी समारोपाला प्रशासनातील प्रत्यक्ष उपयोग आणि सुशासनामध्ये त्याचं म्हणजे ते कशा प्रकारे तिथे विवेचन करता येऊ शकते. की जसं की मागील महिन्यामध्ये जे ती 52वी प्रगती प्लॅटफॉर्म माहिती असेल सर्वांना की गुड गव्हर्नन्ससाठी केंद्र सरकारने एक स्थापन केला गेलेला एक अधिकाऱ्यांना एकत्र आणणार एक प्लॅटफॉर्म आहे. बरोबर. तर प्रगती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुशासन तळागाळापर्यंत पोहोचवणे हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे देखील तुम्ही तिथे कन्क्लूड जे ते करू शकता. बघा आता इथे GS4 चं झालं. आता थोडंसं आपण जे ते बाकी जे असतं बघा, प्रभावी प्रस्तावनेचे 2 साचे, संविधानिक, संस्थात्मक आणि डेटा आधारित तो देखील असू शकतोय. डेटा आधारित जसं की GS2 मध्ये जर आपण पाहिलं, GS2 मध्ये तर समित्या किंवा अहवालांचा जो आहे तो संदर्भ देऊ शकतोय किंवा शाश्वत विकास उद्दिष्ट देखील तुम्ही तिथे लिहू शकताय किंवा संविधानाची मूलभूत तत्वे देखील सांगू शकताय. जसं की
पंचायती राज संस्थांवर पंचायती राज व्यवस्थेत जर प्रश्न आलेला असेल तर समारोपामध्ये की पंचायत राज व्यवस्थेना अजून पण 3Fs ची गरज आहे आणि ते तातडीने देणे हे सरकार समोरचं एक मोठं आव्हान आहे व त्याच्यावर जी ती कार्यवाही झाली पाहिजे. 3Fs म्हणजे फंड्स, फंक्शनरीज आणि फंक्शन्स, बरोबर. तर तसं देखील तुम्ही तिथे लिहू शकता. किंवा GS3 मध्ये जो आहे तो डेटा देखील तिथे वापरू शकता. समजा MSME वर एखादा जर प्रश्न आलेला असेल तिथे तर त्याचं जे आहे ते MSME मध्ये त्याचं महत्व प्रस्तावनेमध्ये तुम्ही आकडेवारी वगैरे सर्व सांगितले की MSME चा देशाच्या GDP मधील वाटा जो आहे तो 30% आहे. एकूण निर्यातीत योगदान जे ते 45%. त्याच्यानंतर त्याचं उत्तर लिहिणे प्रस्तावना करताना मग भारताला $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था किंवा विकसित भारत 2047 चा जर टप्पा गाठायचा असेल तर रोजगार निर्मिती करणे ती पण MSME च्या माध्यमातून, कारण त्याचं पोटेन्शियल जे आहे ते भरपूर असं आहे किंवा ते तुम्ही उत्तरामध्ये तुमचे दाखवून दिले. तर MSME क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे त्याकरता जे ती शासनाने जी एखादी योजना जर आणली असेल तर त्याचा देखील तिथे जो आहे तो उल्लेख करू शकताय. किंवा जर तुम्हाला एखादं केस स्टडी जरी आठवत असेल तर केस स्टडी देखील तुम्ही तिथे लिहू शकताय, बरोबर. त्याच्यानंतर GS4 चं बघितलं आपण, भावनिक बुद्धिमत्ता सत्यनिष्ठेचा. येस, बघा सकारात्मक आणि उपयोजनात्मक दृष्टिकोन जे तिथे दिले गेले पाहिजेत. तर त्यामध्ये समित्यांचा संदर्भ देखील द्या. समित्यांचा संदर्भ कृषी संकटावर जर समजा प्रश्न आलेला असेल किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित कुठलाही प्रश्न असेल तर MS स्वामीनाथन समिती, अशोक दलवाई समिती किंवा इतर कोणत्याही समित्या जर तुम्हाला आठवत असेल, डबलिंग फार्मर्स इन्कमची किंवा शेतकऱ्यांना शाश्वत पद्धतीने किंवा जो आहे तो बायो हॅपीनेसची कन्सेप्ट तुम्ही तिथे देऊ शकताय. अलीकडे जो काही कृषी क्षेत्रामध्ये संकट येत आहे, बरोबर, किंवा शाश्वत पद्धतीने शेती विकसित करण्यासाठी बायो हॅपीनेसची कन्सेप्ट जी MS स्वामीनाथन यांनी कशा प्रकारे दिली होती तसे देखील तुम्ही तिथे समारोप त्याचा करू शकता. त्यानंतर शाश्वत विकास उद्दिष्टे, शहरीकरण. GS1 मध्ये जो आहे तो महिलांवर प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये SDG 4-5 जेंडर इक्वॅलिटी जे आहे ते किंवा शिक्षणावर आधारित जेंडर इक्वॅलिटी त्याचा संदर्भ द्या. तिथे कशा प्रकारे शिक्षणामध्ये लैंगिक समानता आणण्यास जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यात SDG ची महत्वाची भूमिका आहे. किंवा शहरीकरणावर जर प्रश्न विचारला, स्मार्ट सिटी, तर SDG 11 चा आधार जो आहे तो तिथे घेऊ शकताय तुम्ही, बरोबर. किंवा SDG पाठ करून घ्या. आता हे SDG शाश्वत विकास उद्दिष्ट जे आहे ते इथे पाठ करून घ्या. ते तुम्हाला उत्तरामध्ये कुठेही जे ते कामात येऊ शकतं. त्यानंतर संविधानिक मूलतत्वे हे पाहिलेले आहे आपण. संविधानिक मूलतत्वे कशा प्रकारे जे ते तिथे उत्तरांमध्ये लिहू शकतोय, बरोबर. आता कोणत्या चुका ज्या आहेत त्या करायच्या नाहीत. प्रस्तावनेमध्ये प्रश्नाचीच पुनरावृत्ती करायची नाही. की दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय सांगा. की दारिद्र्य आणि उपासमार हे भारताला भेडसावणारे प्रश्न आहेत असं जनरलिस्टिक प्रस्तावना लिहायची नाही. एकतर त्याची डेफिनेशन द्या किंवा त्याचं भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते अलीकडेच जागतिक बँकेच्या अहवालानुसार जो आहे तो 9.8% आसपास दारिद्र्याचं जे आहे ते प्रमाण कमी झालेलं आहे. आणि उपासमार जी आहे ती एखादा जर आकडा असेल तुमच्याकडे तर उपासमारीवर देखील तिथे तुम्ही लिहू शकताय, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याचे कमी करण्याचे उपाय सांगा, बरोबर. तिथे त्याच्या शासनाची योजना देखील तिथे लिहू शकता तुम्ही. तर सांगण्याचा उद्देश हाच की प्रश्नाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा प्रस्तावनेत देखील करायची नाही आणि निष्कर्षामध्ये देखील तिथे करायची नाहीये. लांबलचक प्रस्तावना नकोय, एक्झामिनरला ते आवडत नाही. टू द पॉइंट, मुद्देसूद, कुठल्याही प्रकारे बिटिंग अराउंड द बुश न करता जे आहे ते व्याख्यात्मक व्याख्या लिहा किंवा आकडेवारी देऊन जी आहे ती तिथे प्रस्तावना लिहा. त्याच्यानंतर किंवा आता हा एक प्रश्न घ्या, भारत आणि जपान यांच्यातील नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिपची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? यामुळे भारतातील वाहतुकीच्या आव्हानांवर मात करण्यास कशी मदत होणार आहे? आता नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप म्हणजे शाश्वत पद्धतीने पुढच्या येणाऱ्या पिढींसाठी जे ते किंवा पुढील भविष्यासाठी जे ते कनेक्टिव्हिटी किंवा दळणवळण सुविधा ज्या आहेत त्या पारंपरिक ऊर्जांवर विकसित करणे किंवा सस्टेनेबल वेने डेव्हलप करणे, त्याला आपण नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी असं म्हणू शकतो, बरोबर. अशा प्रकारचे. किंवा जर तुम्हाला त्याच्या संदर्भात स्पेसिफिक काही माहिती असेल, भारत आणि जपान यांच्याकडे अलीकडेच 12वी भारत आणि जपानमध्ये अलीकडेच 12वी शिखर परिषद झाली होती, त्याच्यामध्ये हा करार जो तो करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार जे ते
वाहतुकीच्या आव्हानांवर देखील एक MOU त्या ठिकाणी साइन करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे जर माहिती असेल तर ते देखील तिथे लिहू शकता किंवा नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी काय असते ते देखील तुम्ही तिथे लिहा. पारंपरिक ऊर्जेच्या स्वरूपात दळणवळण व्यवस्था जी आहे त्या वाहतुकीच्या उपलब्ध करणे. बरोबर? किंवा संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे, परंतु तो अमर्यादित नाही. या विधानाची मूलभूत रचना सिद्धांताने अलीकडील घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा. बघा, प्रश्नातच त्यांनी दिलेलं आहे की अलीकडील घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा. कशाची? संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार अधिक व्यापक आहे, परंतु तो अमर्यादित नाही. हे वाक्य कुठलं आहे? तर केशवानंद भारती केस मधले. मग लिहा ना, केशवानंद भारती केस मध्ये म्हटल्याप्रमाणे संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे, परंतु तो अमर्यादित नाही. अशा प्रकारे केस स्टडीज लिहा किंवा खटले लिहा किंवा आर्टिकल्स लिहा. त्याच्यानुसार अलीकडील एखादी जर समजा घटना, एखादी केस जर तुम्हाला आठवत असेल की कुठल्या केसमध्ये जो आहे तो तिथे मेन्शन करण्यात आलेलं होतं. बरोबर? की जसं 2017च्या केसमध्ये जे काही विधेयक होते ते मनी बिलच्या स्वरूपात पास करण्याचा जो होतो केंद्र सरकारने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. साधी विधेयक होती. मला तर सध्या त्यांचं नाव नाही आठवते. तर ती साधी विधेयक मनी बिलच्या धन विधेयकाच्या स्वरूपात जो आहे तो पास करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे देखील सर्वोच्च न्यायालयाने हे पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केला होता की संविधान दुरुस्ती करण्याचा अधिकार संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे, परंतु अमर्यादित नाही. बरोबर? तर अशा प्रकारे जे ते तुम्ही केसेस लिहू शकता. निराशावादी शेवट नकोय. शेवट हा नेहमी आशावादीच पाहिजे, फ्युचरिस्टिकच पाहिजे, सकारात्मकच पाहिजे. आणि समारोपात जो आहे तो नवीन मुद्दा तिथे नकोय. समजा नवीन काही नकोय त्या ठिकाणी. बरोबर? समजा इथे नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप असं विचारलेलं आणि तुम्ही त्याला वेगळंच काहीतरी, जपान आणि इंडियामध्ये हा पण एक करार झालेला होता. मग त्याच्यानुसार की जसं की आपण म्हणू शकतो EV बॅटरीच्या संदर्भात एक करार झालेला होता किंवा संरचनात्मक करार झालेला होता. कॉडला एक पूरक असा करार झालेला होता. तर अशा प्रकारे कुठलाही नवीन मुद्दा मांडू नका. प्रश्नाच्याच स्वरूपात जो आहे तो तिथे मुद्दा देण्याचा प्रयत्न करा. बरोबर? जेणेकरून एक्झामिनर जो आहे तो त्याला एक फ्लो भेटेल चेक करण्यासाठी. येस. तर अशा प्रकारे या 4 चुका टाळा. मी प्रस्तावनेचे 4 साचे सांगितलेले आहेत. नंतर समारोपाचं देखील जे ते एक तंत्र तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानुसार जो आहे तो तिथे उत्तर लेखनाची सुरुवात जी तुम्ही तिथे करू शकता. तुमचे उत्तर जे आहे ते तुम्ही लिहा, स्वतः चेक करण्याचा प्रयत्न करा आणि कुठल्याही प्रकारे जर काही अडचण असेल तर आमचे हे नंबर्स आहेत, ह्यावर कॉन्टॅक्ट करण्यासाठी तिथे ह्यावर कॉन्टॅक्ट करा. बरोबर? त्याच्यावर जे ते तुम्हाला उत्तर लेखना संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल आणि टेस्ट सिरीज देखील आहे आपली. तर त्याच्या संदर्भात देखील तुम्हाला काही डाऊट असेल तर ते देखील तिथे विचारू शकता. आणि उत्तर लेखनासाठी कुठल्याही प्रकारचा काहीही डाऊट असेल तर कुठेही मनात किंतु परंतु न बाळगता जो आहे तो ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. कारण तुम्ही किती वाचताय ह्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं तुम्ही किती प्रभावी पद्धतीने उत्तर लिहिताय हे अधिक महत्वाचं आहे. त्यातूनच तुम्हाला मार्क्स जे ते तिथे भेटणार आहेत. येस. तर कुठेही डाऊट न बाळगता जे तो तुम्ही संपर्क साधू शकता. थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन भेटूयात. थँक्यू. धन्यवाद.